यादव म्हणून इसम आहे. त्यांनी आज दुपारी सुमारास 3 वाजता पोलीस स्टेशनच्या प्रिमाईसमध्ये तो आला आणि त्याची तब्येत तिथे बिघडली आणि आपल्या लोकांनी त्याला तिथे हॉस्पिटलला ॲडमिट केलं. त्यानंतर असं कळालं की तो जहर पिऊन आलेला होता. आपण CCTV फुटेजसुद्धा पोलीस स्टेशनच्या प्रिझर्व केलेला आहे. त्यामध्ये असा प्रायमरी दिसून येत आहे की तो वावरात पोलीस स्टेशनच्या प्रिमाईसमध्ये येताना त्याला उलटी होत होती. त्यांनी गाडी लावली आणि सतत त्याला उलटी सुरू झाली तिकडे. तर तो सगळा फुटेज पण आपण प्रिझर्व केलेला आहे आणि यांना पोलिसनी एक NDPSच्या गुन्ह्यामध्ये चौकशीसाठी पोलीस स्टेशनला बोलवलं होतं. सर, या व्यक्तीवर काही गुन्हे दाखल आहे का पहिले? मागचे यांचे काही पार्श्वभूमी आहे. NDPS आणि इतर गुन्हे यांच्यावर दाखल आहे आणि 2-3 दिवस अगोदर पोलीस स्टेशनने 1 किलो गांजा पकडला होता. त्या गुन्ह्यामध्ये यांच्या जे मुख्य आरोपी होता त्यांनी यांना सप्लायर म्हणून नाम यांच्या घेतले होतं. तो इन्क्वायरीसाठी यांना पोलिसांनी बोलवलं होतं. त्यांनी मृत्यूपूर्वी एक व्हिडिओ पण व्हायरल केला आहे त्या व्यक्तीने. त्याच्यात काही लोकांचे म्हणजे पोलीस कर्मचाऱ्यांची नावं घेतली. त्या संबंधात काय ते व्हिडिओ पण पोलिसांच्या समोर आलेला आहे. आपण तो व्हिडिओसुद्धा रेकॉर्डवर घेऊ आणि मयत इसमांनी जेवढे पोलीस लोकांवर किंवा इतर लोकांवर जे ॲलिगेशन्स केलं आहे त्याचीसुद्धा सखोल चौकशी पोलीस करतील.